स्पर्शाने दूर हो अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. माननीय श्री देवधर सर, श्री बल्लाळ सर आणि उपस्थित शिक्षक मित्रांनो, आज आपले आवडते मुख्याध्यापक श्री देवधर सर हे निवृत्त होत आहेत. माननीय देवधर सर आणि माझे नवीन सहकारी, माणसाची खरी ओळख ही त्याच्या कार्याद्वारेच ठरत असते. माझी ओळख तशीच पटावी ही माझी इच्छा. तुम्हाला गेले 15 दिवस हे पुढचे केस कापायला वेळ नाही मिळाला, हो ना? सर गृहपाठ होता. पांडू, याचे पुढचे केस कात्रीने कापून टाक. चल सर, गुन्ह्याला शिक्षा व्हायला नको का? म्हणजे गुन्ह्याला शिक्षा व्हायला नको का सर? मला वाटतं देव सर, मुलाचा एका दिवसाचा अभ्यास बुडवणं योग्य नव्हे. आपल्या शिक्षकांची काहीतरी गल्लत होत असावी. शिक्षा शरीराला नाही, मनाला व्हायला हवी. देव सर, मजा आली. मला वाटतं या प्रथा आपण चालू ठेवल्या पाहिजेत. हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. या कार्यक्रमाविषयी काही सूचना असतात तर सांगा सर, म्हणजे सुधारणा करता येतील. देव सर, हा गोविंदा श्रीकृष्णाने का सुरू केला असेल याचा मी विचार करत होतो. मला वाटतं वर्ण, वर्ग, जात, पात हे सगळं विसरून सगळ्यांनी एकत्र यावं हा हेतू असावा. दोंदे मॅडम, वर्गात मुलांचं लक्ष नसतं, यामध्ये आपल्या शिक्षकांचा काही दोष नसतो असं तुम्हाला म्हणायचंय? यात आमचा काही बाई दोष असणार? या मुलांची लक्षणच ठीक नसतात. हे पहा, मुलांना दोष देऊ नका. वर्गात काही लक्ष देण्यासारखं चाललंय असं मुलांना वाटतच नाही. मुळे सर, हा तुम्ही आमच्यावर खूप मोठा आरोप करताय. दोंदेबाई, शिकवणाऱ्या माणसात जर उत्साह नसेल तर शिकणाऱ्यांमध्ये उत्साह कसा येणार? संदीप दळवीची 2 महिन्यांची फी घ्या. त्याच्या वडिलांनी आणली आहे का? छे, अहो त्याच्या वडिलांची नोकरी सुटली आहे, कारखान्यात संप चाललाय. या महिन्यात तुम्ही ही 5व्या मुलाची फी भरताय सर? मी हिशोब ठेवत नाही. बल्लाळ सरांनी आपल्याला आपल्या शिक्षकांच्या पद्धतीविषयी लिहायला सांगितलंय आणि मी माझं मत टाकून आलो. मला वाटतं आपण टीचर्स रूम मध्ये अशा चोरून कॉमेंट्स करण्यापेक्षा बल्लाळ सरांना एक संयुक्त निवेदन देऊ. म्हणजे आमच्या मॅचेस बद्दल सुद्धा तुमच्याशी बोलावं लागेल तर? होय, तुमच्या मॅचेस जर शाळेचा उपक्रम असतील तर नक्कीच बोलावं लागेल. सर, आज युनिट टेस्ट होती सर. त्यात आपल्या मुलांच्या जवळ कॉपी म्हणून ठेवलेले हे एवढे कागद सापडले. आजचे आणि उद्याचे पेपर रद्द करा. हेच पेपर 7 दिवसांनी ठेवा आणि मुलांना जाहीरपणे कळवा की यापुढे पुस्तकाची पानं फाडण्याची जरूर नाही. पुस्तकं, वह्या, गाईड आणि जी काय हवी ती साधनं घेऊन ते पेपर लिहू शकतात. सर, काय बोलताय काय? मी पूर्ण विचार करून बोलतोय, तुम्ही नोटीस काढा. गुरुजन हो, आम्हाला 7 दिवसाची मुदत दिली होती. पुस्तकं असणार म्हणून आम्ही काहीच अभ्यास केला नाही. मग तुम्हाला नवी पद्धत हवी का जुनी? सर, परीक्षा झाल्यानंतर आमची चर्चा झाली. आम्हाला ही नवी पद्धत नको, जुनीच पद्धत चांगली होती.
नाही, पण वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी एका वखारवाल्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवावं ऐकायला जरा विचित्र वाटतं नाही? अशा गोष्टी नजरेआड करायच्या असतात सर. उद्यापासून आपण शाळेत बागकाम सुरू करणार आहोत, याची काही कल्पना आहे तुम्हाला? हो, सफाई सर मला म्हणाले होते. समजा एखाद्या विद्यार्थ्याने विचारलं की ही झाडं आपण का लावायची, तर एखाद्या वखारवाल्याचा धंदा चालावा म्हणून, की ही झाडं वाढल्यानंतर तोडून त्याचा व्यापार करावा म्हणून? काय उत्तर आहे तुमच्याजवळ? देशाच्या प्रतिष्ठेशी मस्करी. जाऊ दे देव सर, लहान मुलं आहेत ती. हो, मुलं आहेत ती, पण मोठी होणार आहेत उद्या सर. आपापल्या प्रांताचा दुराभिमान घेऊन मोठी होणार आहेत ती. मुंबई तुमची, मुंबईचे खेळाडू तुमचे, मग मद्रासचे खेळाडू कोणाचे? बंगालचे खेळाडू काय भारतीय नाहीत? भारत जिंकला पाहिजे सर, भारत जिंकला पाहिजे. आपण नाटक करायचं, पण आपण कोणाचं नाटक करणार आहोत माहितीये? आपण रवींद्रनाथ टागोरांचं नाटक करणार आहोत. शिक्षा शरीराला व्हायला हवी की मनाला व्हायला हवी याबद्दल आपल्यामध्ये मतभेद आहेत, पण मला माझं वाक्य पुरं करून द्या सर. जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करू शकत नाही त्याला स्वतःला शिक्षा करून घ्यायचा अधिकार आहे सर. आणि तो माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, कोणीही नाही. थांबा. यापुढे एक शब्द ऐकायचा नाही मला तुमचा. स्वतःच्या गुरुजनांबद्दल असले शब्द उच्चारतात, जाळूगिरी. आणि आजपर्यंत मी तुम्हाला जे स्वातंत्र्य दिलं त्याचा असा उपयोग करून घेता तुम्ही? तुम्हा सगळ्यांवर जे मी संस्कार केले ते हे होते? आज माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव झाला. या हेड सर, या खुर्चीत बसायचं. सर, तुमच्या या खुर्चीत मी बसायचं? आता पुढचे 2 दिवस तुम्ही हेड सर आहात, तेव्हा तुम्ही या खुर्चीत बसायचं. मी समोरच्या खुर्चीत बसेन. सर, तुम्ही मला लाजवताय. मी तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून देतोय. हे पहा, हा त्या खुर्चीचा मान आहे. रोज मी जेव्हा या खुर्चीवर बसतो तेव्हा तो मान मला मिळतो. आज मी तो तुम्हाला देतोय, बस. देव सर, शिस्तीशिवाय शाळा चालवणं शक्य नाही असं सध्याच्या हेड सरांना वाटतंय. उद्यापासून गैरवर्तनाबद्दल शिक्षा देण्याची परवानगी आपण द्यायची का? तशी परवानगी द्यायला माझा विरोध नाहीये सर. मला वाटतं जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची जरुरी नाही. माणसाच्या अंगी कर्तृत्व असेल, जिद्द असेल तर माणूस शिक्षणाशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकतो. अहो, शिक्षणाला जी काही प्रतिष्ठा आहे ती नक्की कुठे आहे? मॅडम, देव सर, आपल्या शाळेतली सगळं हुशार मुलं, शिक्षणाबद्दल यांची हिंमत आहे. खरंच चिंताजनक गोष्ट आहे सर. शिक्षण आवश्यक आहे या बाजूने मी त्यांना बोलायला लावू का? नाही, या निमित्तानं शिक्षणाबद्दल त्यांची मतं मला कळली. आजच्या एकूण चर्चेचा रोख असा दिसतो की मनुष्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची जरुरी नाही, अजिबात नाही. थांब बालचंद्र. आज तुम्हा विद्यार्थ्यांचे विचार ऐकून मी अतिशय अस्वस्थ झालोय. आजूबाजूच्या जगात वावरत असताना तुम्हाला जे अनुभव आले त्यामुळे तुमचे विचार हे एकांगी व्हायला लागले. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज नाही असतो मग मुलांना वाटतं. मग यश म्हणजे तरी काय? पैसा, कीर्ती, जमीन जुमला? हो, आम्हाला तरी यश म्हणजे याच गोष्टी वाटतात. आणि या गोष्टी मिळवण्यासाठी तर आम्ही शिकतो. आणि शिकल्यानंतर जर या गोष्टी मिळणार नसतील तर आम्ही निराश होऊ. ते शिक्षण आम्हाला निरर्थक वाटेल. मला वाटतं मोठेपणी या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर तुम्हाला कळून चुकेल की हे यश नाही म्हणून. मोठे झालं तरी परिस्थितीत काय फरक पडणार आहे? ठीक आहे. आज ज्या विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज नाही असा मुद्दा मांडलाय त्या विद्यार्थ्यांनी उद्या येताना पालकांना आपल्या बरोबर घेऊन यायचं आहे. आणि जर ते पालकांना बरोबर आणलं नाही तर उद्यापासून मी त्यांना वर्गात बसू देणार नाही. हे काय तुम्ही सगळे खाली माल घालून का उभे?
सर आम्ही परिसरात मांडलेलं मत चुकीचं होतं. सर मी शनिवार रविवारी एका गॅरेजमध्ये काम केलं. मी सिनेमाचे पोस्टर बनवणाऱ्या स्टुडिओमध्ये काम केलं. सर मी सुद्धा एका राजकीय कार्यकर्त्याला भेटलो. शिक्षणाशिवाय जीवनात यश मिळणं कठीण आहे सर. आम्ही हरलो सर. हे बघा, तुम्ही हरलेले नाहीत किंवा तुम्ही शरण यावा अशी माझी अपेक्षा नाही. उलट तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून स्वतःचं मत पारखून घ्या, एवढंच मला सांगायचं होतं. आज मी एका शाळेचा मुख्याध्यापक असूनही मला माझी लहानपणची शाळा आठवते. अजूनही त्या शाळेत जाऊन एखाद्या बाकावर शांतपणे बसावं असं वाटतं. ती शाळा माझ्या मनात खोलवर रुजलेली आहे. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आईला आपण कधी विसरतो का? नाही ना. तसंच आपल्या शालेय जीवनातल्या या पहिल्या पायरीला आपण विसरूच शकत नाही.